जीआर मागे घ्या किंवा बदल करा। आरक्षणाच्या जीआर मधील मराठा शब्दावर आक्षेप। समता परिषदेचं मुख्यमंत्र्यांना 8 पानीपत्र भुजबळांची मागणी। दबावात निर्णय घेतल्याचाही पत्रात उल्लेख। सरकारनं आता जीआर मध्ये काही गडबड केल्यास महाराष्ट्र बंद करणार। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कोर्टात गेल्यात तर ओबीसींचंही 16% आरक्षण गेलंच म्हणून समजा। मनोज जरांगेंचा इशारा। जीआर काढताना कुठलाही दबाव नव्हता। शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही। विखे पाटलांकडून स्पष्ट। तर जरांगेंनी काहीही असल्यास चर्चा करावी। अंमलबजावणीसाठी कालावधी लागतो। विखेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती। ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी दाखवला नाही। मराठा आरक्षणाच्या जीआर बाबत मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत ओबीसी महासंघाची बैठकीत भुजबळांचं म्हणणं ऐकून घेणार। भुजबळांच्या शंकेबाबत चर्चा करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। उपराष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान मोदींसह जयराम रमेश, राजनाथ सिंह आणि राहुल गांधींकडून मतदान। सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी रिंगणात तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानात सहभागी नाही। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांनी विरोधकांनी क्रॉस वोटिंगची स्वप्न पाहत राहावी, पण आगे आगे देखो होता है क्या, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव। बीजेडी, बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का। संजय राऊतांची टीका। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली। आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न। फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊतांचा आरोप। संजय राऊत गिधाड प्रवृत्तीचे। उद्धव ठाकरेंनीच फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, मात्र देवाभाऊ पुन्हा उभे राहिले। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। राजकारणात कधीही कुणी संपत नाही किंवा त्यांची राख होत नाही। फडणवीसांबाबतही असं कुणाच्या मनात नसावं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबतच्या मनसे संदर्भातील चर्चेनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू। विजय वडेट्टीवार यांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाचा मोदींकडून आढावा। गोकुळ दूध संघ चीज आणि आईस्क्रीम बाजारात आणणार। नावेद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय।